आयुष्याच्या प्रवासात एक विचित्र विरोधाभास आपण नेहमी अनुभवतो. ज्या क्षणी आपण आनंदाच्या शिखरावर असतो, मनामध्ये समाधानाची एक ऊब निर्माण झालेली असते, नेमकं त्याच वेळी दुःखाचं एखादं सावट अचानक समोर उभं राहतं. आज आपण याच गुपिताचा वेध घेणार आहोत. मात्रा स्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्ण सुख दुःखदाः आगमापायिनो अनित्यास्तांस तितिक्षस्व भारत. आगमापायिनो अनित्यास्तांस तितिक्षस्व भारत. या श्लोकात श्रीकृष्ण सांगतात की इंद्रियांचा विषयांशी होणारा संपर्क हा थंडी आणि उष्णतेसारखा असतो. जशी ऋतुचक्र बदलतात तसाच सुख आणि दुःखाचा अनुभव असतो. ते येतात आणि जातात, ते अनित्य आहेत. जेव्हा आपण खूप आनंदी असतो तेव्हा आपण त्या सुखाला घट्ट धरून ठेवण्याचा प्रयत्न करतो. नेमकी तिथेच आपली चूक होते. सृष्टीचा नियम प्रवाह आहे, थांबणे नाही. अति आनंदात आपण इतके मग्न होतो की जीवनाचं संतुलन विसरतो. आणि हेच संतुलन राखण्यासाठी निसर्ग दुःखाची जाणीव करून देतो. संपूर्ण अयोध्या नगरी प्रभू श्रीरामांच्या राज्याभिषेकाच्या आनंदात न्हावून निघाली होती. आनंदाचं हे शिखर इतकं उंच होतं की त्यापेक्षा जास्त सुख अयोध्येने कधी अनुभवलं नव्हतं. पण त्याच रात्री काही क्षणांत चित्र पालटलं. कैकेयीने दशरथ राजाकडे आपले 2 वर मागितले आणि ज्या हातांनी राजदंड धरायचा होता त्याच हातांतून राजवस्त्र सुटून वल्कले आली. राज्याभिषेकाचा आनंद आणि वनवासाचं दुःख यात केवळ एका रात्रीचं अंतर होतं. पण श्रीरामांच्या चेहऱ्यावरचा भाव बदलला नाही. त्यांनी सिद्ध केलं की आनंद हा बाहेरच्या परिस्थितीत नसून तो आपल्या अंतर्मनाच्या स्थिरतेत असतो. ही कथा आपल्याला शिकवते की जेव्हा बाह्य जगात आनंदाचं वादळ असतं तेव्हा आंतरिक शांतता टिकवून ठेवणं हीच खरी परीक्षा असते. आपल्याला वाटतं की कोणीतरी बाहेरची व्यक्ती किंवा परिस्थिती आपल्याला दुःख देते, पण ही कुबुद्धी म्हणजेच अज्ञान आहे. आपण जेव्हा आनंदी असतो तेव्हा आपल्या पूर्वकर्मांची चांगली फळं पुण्य खर्च होत असतात. ज्या क्षणी पुण्याचा हा साठा संपतो त्याच क्षणी कर्माच्या गणितानुसार दुःखाचा टप्पा सुरू होतो. जर या शब्दांनी तुमच्या मनाला स्पर्श केला असेल तर या प्रवासात माझ्यासोबत कायमचे जोडले जाण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा. लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यात जेव्हा काही वाईट घडतं तेव्हा त्याचा अर्थ असा नाही की देव तुमच्यावर कोपला आहे. त्याचा अर्थ हा आहे की तुम्हाला अधिक सामर्थ्यवान बनवण्यासाठी निसर्ग एक नवीन धडा शिकवत आहे. शांत रहा, स्थिर रहा. भेटूया पुढच्या अशाच एका प्रवासात. तोपर्यंत स्वतःची आणि स्वतःच्या मनाची काळजी घ्या. शुभम भवतु.